नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला हवंच. रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीचा अधिकार. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून जे काही सध्या वाद सुरू आहे त्या संदर्भात आता ही प्रतिक्रिया आलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलं. आम्हाला रायगडही पाहिजे, आम्हाला जळगावही पाहिजे, आम्हाला नाशिकही पाहिजे. आमच्या पक्षाला किमान 2 पालकमंत्री, 2 ते 3 पालकमंत्री आमच्या पक्षाला दिले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पण मी सुरुवातीलाच म्हटलं की हा मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्र्यांचाच आदेश पाळावा लागतो. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला स्वागतार्ह राहील. संघ राष्ट्र प्रथम मानणारी संघटना तरुणांसोबतच्या संवादामुळे हिंदू राष्ट्र अजून भक्कम होईल. मंत्री नितेश राणे यांनी या संदर्भातली आता प्रतिक्रिया दिली. मला वाटतं राष्ट्र स्वयंसंघ हे राष्ट्र प्रथम मानणारे एक ते संघटना आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भारत मातेला जे खऱ्या अर्थाने जे त्यांना आम्ही भविष्य मानतो त्यांच्याशी संवाद साधून अगर आपल्या या हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे आदरणीय सरसंघचालक अगर भूमिका घेत असतील, संवाद साधत असतील, ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. त्यांच्या त्या संवादामुळे आमचा हिंदू राष्ट्र निश्चित पद्धतीने अजून भक्कम होईल असं मी मानतो. जरांगेंसोबत आमच्या सरकारचा उत्तम संवाद आहे. आम्ही पण मराठा समाजाचे आहोत असं नितेश राणेंनी म्हटलंय. आमच्या सरकारमध्येच मराठा समाजाला न्याय मिळालाय. जरांगेंनी अस्वस्थ होऊ नये. मंत्री नितेश राणे यांनी हा सल्ला दिला आहे. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटीलजींचे आमच्या सगळ्यांचा अतिशय उत्तम संवाद आहे. त्यांच्या मनात असलेले प्रत्येक प्रश्न त्यांना कुठेही अगर उशीर झालेला वाटत असेल तर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांच्याबरोबर बसू, मार्ग काढू. शेवटी तेही समाजाचं त्या समाजासाठी प्रश्न सोडवायला प्रयत्न करतायत. आम्हीही मराठा समाजाचे आहोत. आम्हालाही वाटतं की जे काय आमची मुलं मुली आहेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मला विश्वास आहे मनोज जरांगे पाटलांचे जे काही विषय असतील त्यांनी बिलकुल अस्वस्थ होऊ नये. त्यांना न्याय देण्याचं काम आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल. अमरावतीमध्ये 30,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप नाही. आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले. आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्तीचा लाभ. अमरावतीमध्ये 30,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप नाही. तातडीने ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले. लाभार्थ्यांची पहिली यादी दिनांक 25 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून या प्रथम यादीनुसार जिल्ह्यातील 76,976 शेतकरी कर्जमुक्तीच्या लाभाकरिता पात्र झाले आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी आपले जवळचे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र यावर जाऊन करावायचे आहे. सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्याकरिता शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅट असणे सुद्धा आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण म्हणजेच ई-केवायसी केल्यानंतरच या कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.